Good morning, dear students. Today we will be doing the revision of the second unit test portion. But before that, I would like to tell you what is the portion for the second unit test. So children, we are done मुख्या प्राण्यांची कैफियत, बाबांचं पत्र. These two lessons we are done. So these two will be there for the second unit test. Plus चंद्रावरची शाळा. This poem also we have done, children. So that poem also will be there for the unit test. Okay. Even though oral also you have, children, you have one Balgit and the other project also, which I will be sending through the assignment. So portion and the oral topics I will be sending in a assignment for you. Okay. So now today we will do the revision of Babanचं Patra. First that lesson we are going to do. So children, open your textbook. Open your textbook, children. Page 26. Open your page 26. I hope you all got page 26. Now, children, I am going to read the lesson and then I will be asking you the question. You are going to find out the answer from your lesson. So, everybody has to pay attention when I will be reading the lesson. I hope your books are open, children. Okay. पाठ 10. बाबांचं पत्र. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6माहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्याच त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर. मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल, हे अगदी नक्की. बाळा, आणखीन एक तुला सांगतो. परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्वाचे आहे. तू गोष्टी छान सांगतेस, चित्रही उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस. हे सारं सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसे लक्ष देत नाहीस. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू. किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कुठला ते तू ओळखलं असशीलच. तुझा पुस्तकांचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तकं घेऊन येणार आहे. वाचून बघ तू. खूप आवडतील तुला.
बरं, आता थांबतो. बाकी सारे भेटी अंती बोलू. तुझे बाबा. Children, I hope you have understood the lesson. But still, I will read once again, children. You also are going to read in your mind quietly. Okay? So, पाठ 10 बाबांचं पत्र. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला सहामाहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर. मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल, हे अगदी नक्की. बाळा, आणखीन एक तुला सांगतो. परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्वाचे आहे. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस. हे सारं सुरू ठेव. आणि तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसं लक्ष देत नाहीस. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू, किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. हो, खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कुठला ते तू ओळखलं असशीलच, पण पुस्तकांचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टीची अनेक पुस्तकं घेऊन येणार आहे. वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. बरं, आता थांबतो. बाकी सारे बेटी अंती बोलू. तुझे बाबा. Children, now we are doing the revision. I am going to ask you some questions and you are going to answer me. Okay? एका शब्दात उत्तरे लिहा. कठीण गेलेला पेपर. Pay attention, children. एका शब्दात उत्तरे लिहा. पहिलाच आहे कठीण गेलेला पेपर. कोणता होता बरं कठीण गेलेला पेपर? वैष्णवीला कोणता पेपर कठीण गेलेला होता? येस, गणिताचा. तर गणिताचा पेपर. उत्तर काय आहे? गणिताचा. दुसरा आहे वैष्णवीला पत्र लिहिणारे. वैष्णवीला पत्र कोणी लिहिलेलं आहे? पत्राच्या शेवटी त्याचं नाव आलेलं आहे. तर कोण आहेत ते? वैष्णवीला पत्र लिहिणारे बाबा. बरोबर. तिसरं आहे परीक्षेतील गुणांपेक्षा महत्वाचे गुण. परीक्षेच्या गुणांपेक्षा कोणते गुण महत्वाचे आहेत असं बाबांनी सांगितलं वैष्णवीला? तर येस चिल्ड्रन, आर यू गेटिंग द आन्सर? आंतरिक गुण. आणि चौथं आहे वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ. वैष्णवीसाठी बाबा कोणता खाऊ आणणार होते? तर वैष्णवीसाठी बाबा पुस्तकांचा खाऊ आणणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन. एका वाक्यात उत्तरे लिहा. आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? व्हॉट इज द आन्सर चिल्ड्रन? यू विल गेट इन द फर्स्ट पॅराग्राफ ओनली चिल्ड्रन. जस्ट चेक whether you are getting the answer.
आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला, म्हणजेच मेसेज कोणता दिला आईने वडिलांना? तर व्हॉट इज द आन्सर चिल्ड्रन? आईने दूरध्वनीवरून बाबांना असे सांगितले की वैष्णवीला सहामाहीचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे ती फार निराश झाली व रडतही होती. कोणता निरोप दिला? की वैष्णवीला सहामाहीचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे ती फार निराश झाली व रडतही होती. दुसरा प्रश्न बघा, बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? काय कारण की बाबांनी दूरध्वनीवरून वैष्णवी बरोबर संपर्क केला नाही किंवा कॉन्टॅक्ट केला नाही? व्हॉट इज द रिझन चिल्ड्रन? पत्रातून वैष्णवीशी सविस्तर हितगुज करावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. व्हॉट इज द आन्सर चिल्ड्रन? पत्रातून वैष्णवीशी सविस्तर हितगुज करावे किंवा बोलावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. तिसरा प्रश्न आहे, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत? आय रिपीट द क्वेश्चन चिल्ड्रन. गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत? आणि उत्तर आहे, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी तिला गणिताशी मैत्री करणे, संकल्पना सुबोध क्रिया नीट समजावून घेणे व उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करणे हे उपाय सुचवले आहेत. चौथा आहे, लिहा वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला. चौथा प्रश्न क्वेश्चन आहे, वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला. कोणकोणत्या कलेमध्ये वैष्णवी हुशार होती किंवा तिच्याजवळ कोणकोणत्या कला होत्या? एक, गोष्ट सांगणे. सेकंड, चित्रकला. आणि थर्ड, व्हॉट इज दॅट चिल्ड्रन? नृत्यकला. सो व्हॉट इज द आन्सर चिल्ड्रन? गोष्ट सांगणे, चित्रकला अँड नृत्यकला. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन चिल्ड्रन. कारणे लिहा. गिव्ह रिझन. ओके. बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण. लिसन द क्वेश्चन. बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण. आग्रह मीन्स रिक्वेस्ट. कारण काय? व्हॉट इज द रिझन? वाय फादर सेड लाईक दॅट? कला जोपासल्या पाहिजेत. सो व्हॉट इज द आन्सर चिल्ड्रन? यू हॅव 3 पॉइंट चिल्ड्रन. वन इज जीवन सुंदर करते. कला जीवन सुंदर करते. सेकंड, व्यक्तिमत्व फुलवते. व्हॉट इज द सेकंड वन? व्यक्तिमत्व फुलवते. आणि थर्ड, गुणांची वाढ करते. व्हॉट इज द थर्ड आन्सर? गुणांची वाढ करते. ओके. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. गिव्ह मीनिंग. ओके. नाउ फर्स्ट वन, नृत्य. व्हॉट इज द मीनिंग ऑफ नृत्य? Yes children, what is the meaning of nritya? नाच. Okay. Second, sundar. What is the meaning of sundar? What second word is there for the sundar? Surekh. Next, avghad. What is the avghad word? Means what is the meaning of avghad children? Avghad means kathin. And the fourth is ushir. What is the fourth question? Ushir. And the meaning of the fourth question is vilamba. What is the answer children? Vilamba. Okay. Now we will go to the next question. And the next question is पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. First word, कठीण. First word is कठीण. So what is the opposite of कठीण children? सोपे. Okay. Second, मैत्री. Maitri means a friendship. So Maitri. So what is the opposite word of Maitri? Vaira. Okay. Third is a apayash. Third word is a apayash. So what is the opposite word of apayash? Yash. And the fourth is a avagun. Fourth word is what children? Avagun. And the opposite word of avagun is gun. Now रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा. वी हॅव डन द विशेषण चिल्ड्रन. ओके.
Now in the bracket they have given some visheshans. You just pay attention to me. First is Tautavit, second is Uncha, third is Nava, and fourth is Shambar. Now this visheshan you have to write in a sentences. The sentences are given down. I will read the sentences. You are going to put the visheshan in that particular place. The visheshans are, once again I will tell you children, Tautavit, Uncha, Nava, Shambar. Tautavit, Uncha, Nava, Shambar. Okay, now first one. Himalaya dash parvat ahe. Listen carefully. हिमालय डॅश पर्वत आहे. हिमालय कोणता पर्वत आहे? टवटवीत, उंच, नवा, शंभर. व्हॉट इज द आन्सर चिल्ड्रन? येस, उंच. सो हिमालय उंच पर्वत आहे. सेकंड, कंपास घ्यायला आईने मला डॅश रुपये दिले. कंपास घ्यायला आईने मला डॅश रुपये दिले. आन्सर इन द ब्रॅकेट व्हॉट इज दॅट? टवटवीत, उंच, नवा, शंभर. मग काय येणार आन्सर? कंपास घ्यायला आईने मला 100 रुपये दिले. नेक्स्ट क्वेश्चन चिल्ड्रन. बागेत डॅश फुले आहेत. आय रिपीट अ क्वेश्चन. बागेत डॅश फुले आहेत. नाउ व्हॉट इज द आन्सर चिल्ड्रन? फ्रॉम द ब्रॅकेट you have the words, 4 words, टवटवीत, उंच, नवा, शंभर. सो बागेत टवटवीत फुले आहेत. And the fourth one, ताईने मला डॅश सदरा दिला. ताईने मला डॅश सदरा दिला. And the answer is टवटवीत, उंच, नवा, शंभर. So from there what is the answer children? ताईने मला नवा सदरा दिला. ओके. पुढे वाक्यातील नामे व सर्वनामे ओळखून लिहा. In the sentence there are noun and the pronoun children. You have to find out. Okay. मी कामात गुरफटलो होतो. This is a sentence from your lesson children. मी कामात गुरफटलो होतो. Now in this sentence children, what is the pronoun? In this sentence, what is the pronoun? Which word is a pronoun word? You know what is pronoun children? The word which gives some extra information about the noun. That is the pronoun. Yes. Now in this, मी कामात गुरफटलो होतो. So what is the pronoun? Me. What is the noun children in this sentence? What noun word is there? काम. Okay. Now the second sentence. तुझ्या आईने मला दूरध्वनी केला. Listen children. तुझ्या आईने मला दूरध्वनी केला. Now you tell me in this sentence children, which are the noun words are there? There are 2 noun words children. Which are the noun words? एक आई and second दूरध्वनी. Okay. आई आणि दूरध्वनी. Okay. सर्वनामे कोणती आहेत? Which are the pronoun children? तुझ्या आणि yes. What is the next one children? मला. Okay. So तुझ्या and मला. These are the 2 pronouns. Okay. So now children, we have done the काळ also. I will give you sentence and you have to tell me that sentence from which काळ. Okay. Now we have done the 3 types of काळ. वर्तमान काळ, भूतकाळ and भविष्य काळ. Okay. Now I'll tell you one sentence. राजू पुस्तक वाचतो. Pay attention children. राजू पुस्तक वाचतो. Okay. Now Raju is reading book. Okay. Raju reads book. Now in these children, which tense is there? पुस्तक वाचतो. वाचतो is a present tense. Means in Marathi, which tense children? वर्तमान काळ. Okay. Second, राजूने पुस्तक वाचले. See the second sentence. राजूने पुस्तक वाचले. Now the work is done children. Yes, the work is over. Okay. What work? A work of reading the book. That is over. So the work is over. That means which type? Which car this is children? This is a bhutkaळ. Then Raju pustak वाचेल. Raju pustak वाचेल. Now in this sentence children, the work is done? No. The work is going on? No. The work will be doing. Okay, the Raju will be reading the book.
He is not finished reading. So this is a, what children? This is a past tense of future tense. This is a past tense of future tense, children. Future tense. Yes. So this is a bhavishya kal. Okay. So children, when the work is not done and work is going on, that is a vartaman kal. When the work is already done, that is a bhut kal. And the work which you are going to do, that is the bhavishya kal. Okay. Now children, I'll ask you some more questions and you are going to answer me. Okay. Tell me the Marathi word for the nirash. What is a Samanarthi word for the nirash? Children, for the nirash, what word is there? Samanarthi. Nirash means what, children? Udas. Okay. Then, second word. Hitaguj. What is the meaning of hitaguj? Or what is the Samanarthi word? Hitaguj means what, children? Hitaguj karne means bolne. Okay. Then, next is avghad. Next is avghad. So what is the Samanarthi for avghad? Kathin. Okay. Difficult means. Okay. Next is viparit. Next is viparit. What is the meaning of viparit? Viparit means a white. Okay. White means a bad. Okay. Next. Ayushya. Next word is Ayushya. What is the meaning, children? Ayushya means Jivan. Yes. Then, Bhiti. What is the meaning of word Bhiti? Bhiti means Bhay. Okay. Then, next is Gun. Next word is Gun. Gun means marker. Okay. Then next word Chan. Chan. Chan means Sundar. Okay. Then next is Uttam. Next word is Uttam. Uttam means Changle. Then children, tell me now the opposite word. Laksha, Durlaksha. Laksha is what, children? Durlaksha. Okay. Then Avghad. What is the opposite word Avghad? Soppe. Okay. Avghad, Soppe. Then Mitra. Mitra, Dushman. Okay. Kiva Shatru. You can say Shatru also. Okay. Then next is Uttam. Uttam, Kanishta. Next word. Atvan. Next word. Atvan, Visarani. Children, you are going to read the whole lesson again and you are going to find out some difficult words and their meanings and their opposite also.